नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत, तेच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. ऑनलाईन मतदान सुविधा देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर गुजरात. लक्षात ठेवा, ऑनलाईन मतदान सुविधा देणारे पहिले राज्य गुजरात. एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये एलिफंटा लेणी आहे. हा प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा. जागतिक हवामान दिन कधी साजरा करतात? तर 23 मार्च. तारीख लक्षात ठेवा, 23 मार्च जागतिक हवामान दिन. जपान देशाची राजधानी कोणती आहे? तर टोकियो. जपान देशाची राजधानी टोकियो. दोन्ही प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहेत. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता आहे? तर कोल्हापूर हा महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा आहे. सौर ऊर्जेवर चालणारे न्यायालय कोणते आहे? तर कुंटी. कोठे आहे? झारखंड राज्यामध्ये आहे. पहा, सौर ऊर्जेवर चालणारे न्यायालय कुंटी, झारखंड. पुढील प्रश्न पहा. नागपूर जिल्हा कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहे? तर संत्री या फळासाठी नागपूर जिल्हा प्रसिद्ध आहे. जागतिक वन्य दिन कधी साजरा करतात? तर 3 मार्च. लक्षात ठेवा, जागतिक वन्य दिन 3 मार्च. इराण देशाची राजधानी कोणती आहे? तर तेहरान. इराण, तेहरान. इराण, तेहरान. भारताची आर्थिक राजधानी कोणत्या शहराला म्हणतात? तर मुंबई शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात. पहिले पोलिओमुक्त राज्य कोणते आहे? तर केरळ. पहिले पोलिओमुक्त राज्य केरळ. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच पर्वत शिखर कोणते आहे? तर साल्हेर. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 7 ते 8 वेळेस तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. हाच प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच पर्वत शिखर कोणते आहे? साल्हेर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचं उंच शिखर कोणतं आहे? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? पुढील प्रश्न पहा. जागतिक वन दिन कधी साजरा करतात? तर 21 मार्च. जागतिक वन दिन 21 मार्च. चीन देशाची राजधानी कोणती आहे? तर बीजिंग. लक्षात ठेवा, चीन देशाची राजधानी बीजिंग. बटन दाबताच विजेचा पंखा फिरू लागतो, हे विद्युत ऊर्जेचे डॅश डॅश ऊर्जेतील रूपांतराचे उदाहरण होय. तर यांत्रिक. लक्षात ठेवा, जेव्हा आपण फॅनचं बटन दाबतो तेव्हा काय होतं? तो फिरू लागतो. म्हणजे काय? विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेत होतं. पुढील प्रश्न पहा. बटन दाबताच विजेची इस्त्री गरम होते, हे विद्युत ऊर्जेचे डॅश डॅश ऊर्जेतील रूपांतराचे उदाहरण होय. तर उष्ण ऊर्जा. पुढील प्रश्न पहा. फटाक्यांची वात पेटविताच फटाक्याचा स्फोट होऊन आवाज होतो, हे डॅश डॅश ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेतील रूपांतराचे उदाहरण होय. तर रासायनिक. लक्षात ठेवा, फटाक्यांची वात पेटविताच फटाक्यांचा काय होतो? स्फोट होतो. तर स्फोट होतो. मग हे जे उदाहरण आहे, हे नेमकं डॅश डॅश ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेतील रूपांतराचे उदाहरण आहे. तर रासायनिक ऊर्जा. म्हणजे रासायनिक ऊर्जा असते, तिचं रूपांतर नंतर काय होतं? ध्वनी ऊर्जेमध्ये होतं. पुढे पहा. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान राज्यामध्ये रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आहे. सरिस्का राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान राज्यामध्ये सरिस्का राष्ट्रीय उद्यान आहे. पहा, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आणि सरिस्का राष्ट्रीय उद्यान राजस्थानमध्ये आहे. पुढे पहा. कोणत्या सस्तन प्राण्याचे डोळे सर्वात मोठे आहेत? तर हरिण. खालीलपैकी कोणत्या उद्योगात अभ्रक कच्चा माल म्हणून वापरला जातो? तर विद्युत उद्योगामध्ये जे काही अभ्रक असतं त्याचा वापर कच्चा माल म्हणून केला जातो.
पुढील प्रश्न पहा. विद्युत लोखंडाचा शोध कोणी लावला? तर हेनरी डब्ल्यू सिली यांनी. प्रेशर कुकरमध्ये अन्न लवकर शिजते कारण प्रेशर कुकरमधील दाब जास्त असतो. लक्षात ठेवा, प्रेशर कुकरमध्ये अन्न लवकर शिजतं का? तर त्यामध्ये दाब जास्त असतो. पुढील प्रश्न पहा. युनिव्हर्स बॉस या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर ख्रिस गेल. युनिव्हर्स बॉस या टोपण नावाने ख्रिस गेल यांना ओळखले जाते. टर्बोनेटर या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर हरभजन सिंह. हरभजन सिंह यांना टर्बोनेटर या टोपण नावाने ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. लक्षात ठेवा, युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल आणि टर्बोनेटर हरभजन सिंह. पुढील प्रश्न पहा. चिकू या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? चिकू. तर विराट कोहली यांना चिकू या टोपण नावाने ओळखले जाते. माही या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर महेंद्रसिंग धोनी. महेंद्रसिंग धोनी यांना माही या टोपण नावाने ओळखले जाते. भारतीय राज्यघटनेतील कलम 61 कशाशी संबंधित आहे? तर राष्ट्रपतींवर महाभियोग. प्रश्न महत्वपूर्ण आहे. तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. कलम 61 राष्ट्रपतीवरील महाभियोग. राष्ट्रपतींना माफी देण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये आहे? तर कलम 72. लक्षात ठेवा, राष्ट्रपतींना माफी देण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 72 यामध्ये आहे. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ राज्यपाल म्हणून कोणी काम केले? पहा, प्रश्न व्यवस्थित वाचा. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ राज्यपाल म्हणून कोणी काम केले? तर डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर. प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ राज्यपाल म्हणून काम केले. मग कधी? 1993 ते 2000. 1993 ते 2002. ओके, 1993 ते 2002 या कालावधीमध्ये डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर यांनी राज्यपाल म्हणून काम केले. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा, जर आपल्याला त्यांचा कार्यकाळ विचारला तर 12 जानेवारी 1993 ते 13 जुलै 2002. ओके, 12 जानेवारी 1993 ते 13 जुलै 2002 या काळात त्यांनी राज्यपाल म्हणून पद भूषवलं आहे. सर्वाधिक काळ कोणी? पी.सी. अलेक्झांडर. पुढील प्रश्न पहा. संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर विजया लक्ष्मी पंडित. प्रश्न महत्वपूर्ण आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? विजया लक्ष्मी पंडित. वाघांची राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर चंद्रपूर. वाघांची राजधानी चंद्रपूर. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते? तर श्रीप्रकाश. कोण होते? श्रीप्रकाश. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 15 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, 10 वेळापेक्षाही जास्त वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. आपल्याला झोपेत जरी कोणी विचारलं महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते? तर श्रीप्रकाश होते. आणि हेही लक्षात ठेवा, साल कोणते होते? तर 1960 ते 1962. 1960 ते 1962. ओके, पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्यपाल. पहा, महिला विचारला आहे तर विजया लक्ष्मी पंडित. कार्यकाळ काय? 1962 ते 1964. महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्यपाल जर विचारलं तर विजया लक्ष्मी पंडित. 1962 ते 64 हा त्यांचा कार्यकाळ आहे. विद्यार्थी मित्रांनो, विजया लक्ष्मी पंडित या कोण होत्या? तर त्या एक थोर संसदपटू होत्या. कोण होत्या? संसदपटू होत्या आणि उत्तम वक्त्या होत्या. ओके, राज्यपाल होण्यापूर्वी त्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, MPSC मध्ये असे आपल्याला वाक्य दिले जातात आणि खालीलपैकी कोणतं चूक, कोणतं बरोबर, कोणतं अयोग्य आहे असं विचारलं जातं. म्हणजे कसं? पहा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल विजया लक्ष्मी पंडित होत्या. त्यांच्याशी संबंधित खालीलपैकी कोणतं वाक्य योग्य आहे, कोणतं अयोग्य आहे, अशा प्रकारचे प्रश्न
आपल्याला MPSC मध्ये विचारतात. कसं विचारतात तर पहा, त्यांनी 1962 ते 1964 या काळात राज्यपाल म्हणून काम केले. बरोबर. त्या एक थोर संसदपटू आणि उत्तम वक्त्या होत्या. बरोबर. राज्यपाल होण्यापूर्वी त्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणूनही काम केले होते. बरोबर. म्हणजे तीनही विधान बरोबर आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला PSI, STI मध्ये विचारले जातात. तुम्हाला फक्त एक उदाहरण दिलं. पुढील प्रश्न पहा. हुगळी नदी कोणत्या नदीची वितरिका आहे? आता विद्यार्थी मित्रांनो, वितरिका म्हणजे काय हे आपल्याला पहिलं माहिती पाहिजे. तर पहा, पहिलं उत्तर पाहू, नंतर आपण समजून घेऊ. हुगळी नदी कोणत्या नदीची वितरिका आहे? तर गंगा नदीची वितरिका आहे. विद्यार्थी मित्रांनो, वितरिका म्हणजे काय, उपनदी म्हणजे काय? तर पहा, समजा या ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो आणि या ठिकाणाहून गंगा नदी अशी अशी वाहते समजा. ओके. आता या ठिकाणी समजा बंगालचा उपसागर आहे. काय आहे? बंगालचा उपसागर या ठिकाणी आहे. आता होतं काय, या ठिकाणी समजा एखादी नदी उगम पावली, ती आली इथं ह्या नदीला मिळाली, ही झाली उपनदी. नंतर इकडनं एक नदी उगम पावली, ती अशी अशी वाहत आली आणि ती गंगेला मिळाली, ती झाली गंगेची उपनदी. नंतर पुन्हा अशा अनेक नद्या असतात, त्या गंगेला छोट्या मोठ्या नद्या असतात, त्या येऊन मिळतात. त्याला आपण काय म्हणतो? उपनदी म्हणतो. मग आता वितरिका म्हणजे काय? तर पहा, जेव्हा ही नदी म्हणजे ही गंगा नदी या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळणार आहे, त्या ठिकाणी काय होतं, या गंगा नदीतून काही पाण्याचे प्रवाह साईडला पडतात. मग ते असे बंगालच्या उपसागराला मिळतात. म्हणजे मिळतात कुठं? बंगालच्या उपसागरालाच. पण पुढे येऊन त्यांच्यात असे फाटे फुटतात. मी साईडला जाऊन त्या काय होतात? बंगालच्या उपसागराला मिळतात. मग त्याला काय म्हणतात? वितरिका. आलं लक्षात? उपनदी आणि वितरिका वेगवेगळ्या संकल्पना आहे, एकमेकाच्या अपोजिट आहे. जी काही उपनदी असते ती येऊन मिळते आणि जी काही वितरिका असते ती काय करते, जेव्हा ती गंगा नदी बंगालच्या उपसागरास मिळणार आहे त्या ठिकाणीच कुठे साईडला जाऊन ती त्या काय करते, बंगालच्या उपसागराला मिळते. त्याला काय म्हणतात? वितरिका. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. हुगळी नदी फरक का येथे गंगा नदीपासून वेगळी होते? तुम्हाला असा वन लाईनर प्रश्न येईल की हुगळी नदी कोणत्या ठिकाणी गंगा नदीपासून वेगळी होते? तर फरक्का या ठिकाणी. मग फरक्का हे ठिकाण कुठे आहे? तर पश्चिम बंगालमध्ये आहे. कुठे आहे? पश्चिम बंगाल. मग पश्चिम बंगालमधून दक्षिणेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. पुढे पहा, हुगळी नदीला भगीरथी हुगळी असेही म्हणतात. तुम्हाला वन लाईनर प्रश्न येऊ शकतो. भगीरथी हुगळी असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? तर हुगळी नदीला. फरक्का येथे गंगा नदीपासून तयार होते. ही नदी कोलकाता महानगरातून वाहते. कोणती नदी? हुगळी नदी. ती दक्षिणेकडे वाहत जाते आणि बंगालच्या उपसागराला मिळते. लक्षात ठेवा, हुगळी नदी दक्षिणेकडे वाहत जाते आणि बंगालच्या उपसागराला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 40 प्रश्न आपण कव्हर केले आहेत. सर्व प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत तेच प्रश्न मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. जर तुम्हाला प्रामाणिकपणे आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.